नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र SSCGD 2025 तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट याची जी डेट आहे ती सर्वांनी बघितली असेलच. आतापर्यंत 12 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत तुमचं DV आणि डॉक्युमेंट कंडक्ट करण्यात येणार आहे. ठीक आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण अशी येत आहे की त्यांची फक्त ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नाही. फक्त जे डेट आहे तुमचं मेडिकल कधी होणार त्याची फक्त डेट लिहून येते. ठीक आहे. तर त्याचं कारण हे आहे की तुमचं जे मेडिकल आहे ते थोडं लेट आहे. ज्यांचं मेडिकल जवळ आहे 4 दिवस म्हणा 5 दिवसानंतर आहे तर त्यांचं ॲटोमॅटिकली ॲडमिट कार्ड डाउनलोड होत आहे. त्यामध्ये त्यांचं कोणतं सेंटर आहे महाराष्ट्रासाठी आपले 2 ते 3 सेंटर आहे. एक पुणे, नागपूर आणि नाशिक. ठीक आहे. यापैकी एक सेंटर तुम्हाला भेटेल. ठीक आहे. तर ते तुम्हाला कधी समजणार ते तुमचं मेडिकल आता फक्त तुम्हाला डेट समजते. तर तुमचं मेडिकल जेव्हा 3 ते 4 दिवस जवळ येईल तेव्हा तुमचं ॲटोमॅटिकली ॲडमिट कार्ड डाउनलोड होणार आहे. त्याचं एवढं ताण घेऊ नका. ठीक आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डॉक्युमेंट लागतात तुमचे, ठीक आहे, सर्व डॉक्युमेंट काय लागतात आणि तुम्हाला काय काळजी घेणं पडेल डॉक्युमेंटसाठी, ठीक आहे, त्या सर्व गोष्टी सांगतोच. आणि त्यासोबत एक आपलं जे महाराष्ट्रातलं आत्ता तुम्ही बरेचसे दिवस झाले कमेंट करत होते की प्री मेडिकल कुठं करावं काय करावं. तर एक आपले जे सर होते त्यांनी स्वतःहून मला कमेंट केलेली होती का व्हिडिओच्या खाली. ते स्वतः एक इनिशिएटिव्ह करत आहे आणि मुलांसाठी फ्रीमध्ये आपलं प्री मेडिकल सेंटर अवेलेबल करून देत आहे. ठीक आहे. तर त्याची माहिती सांगतो मी पुढं काय आहे. ते फ्रीमध्ये असणार आहे. तिथं राहणं खाणं सगळ्या गोष्टी फ्री असणार आहे. तर ते मी सांगतो व्हिडिओमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर सर्वात आधी डॉक्युमेंटचं मी सांगतो लास्टमध्ये. एकदा हे प्री मेडिकल सेंटर ज्यांना वाटत असेल आपल्या मेडिकलमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कोणाला काही जास्त रिस्क घ्यायची नसेल ते नक्कीच इथं जाऊ शकतात. ठीक आहे. यामध्ये मग बी काही फायदा नाही आणि ज्यांना अरेंज केला त्याचा बी काही फायदा नाही. ठीक. फक्त ते एक आपल्या महाराष्ट्रातील पोरासाठी करत एक प्रोग्राम असा किंवा पोराची कुठून कुठं काहीतरी हेल्प होऊ शकते. ठीक आहे. त्यासाठी जे प्री मेडिकल सेंटर आहे ते त्याचा ॲड्रेस आहे बालाजीनगर कात्रज, म्हणजे आपलं पुण्यामध्ये ते सेंटर आहे. त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच त्या सरचा. त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता की सर आम्ही कधी येऊ काय येऊ. तर त्यांनी सांगितलेलं आहे की रविवारी म्हणजे आपलं किती 9 तारीख येते बरोबर. ठीक आहे. 9 तारखेला तुम्ही 10 वाजतापर्यंत तिथं पोहोचले तर रविवारी तुमचं पूर्ण दिवस ते मेडिकल घेणार आहे तिथं. ठीक आहे. त्यामध्ये त्यांची जी अकॅडमी आहे अकॅडमीमधले जे एक्स आर्मी सर आहे त्यांच्या ओळखीनं जे आपले SSCGDचे मेडिकल घेत होते, ठीक आहे, ज्यांनी SSCGDचे मेडिकल घेतलेले असे एक्सपिरियन्स डॉक्टर त्यांच्याकडे आहेत. ते स्वतः तुमचं मेडिकल तिथं घेतील आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असू शकते काय नाही काय टिप्स आहे जे काय ते सर्व तुम्हाला सांगतील तिथे. ठीक आहे. तर त्यासाठी तिथे पुण्याचं जे सेंटर आहे पुण्याच्या आसपासचे पोरं जाऊ शकतात नक्कीच. आणि ज्यांना वाटत असेल ज्यांना चांगले मार्क असेल ज्याला काही रिस्क घ्यायची नसेल ते पण नक्कीच तिथे जाऊ शकतात. तिथं राहायची जेवणाची त्यांनी फ्रीमध्ये सोय केलेली आहे. सेंटर कुठे आहे आपलं ते प्री मेडिकल पुण्यामध्ये बालाजीनगर कात्रज. ठीक आहे. लागलं तर त्यांचा नंबर आहेच खाली, डायरेक्ट त्यांना कॉल करू शकता. कसं येऊ काय येऊ सर्व गोष्टी तुम्हाला ते गायडन्स करतीलच. ठीक आहे. तर ज्यांना वाटत असेल जायचं आपलं प्री मेडिकल सेंटर, ठीक आहे, ते तिथं जाऊ शकता. सरचा नंबर आहे खाली, त्यांना डायरेक्ट कॉल करा. नाहीतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं पण टाकू शकता. सर मी इथला आहे मला जायचं आहे. तुमचं नाव टाका खाली, तुमचा जिल्हा टाका. ठीक आहे. तर आपण ते एक लिस्ट बनवू आणि किती मुलं येतात काय, ठीक आहे, ते बघू. कधी असणार आहे तो प्रोग्राम मेडिकलचा प्री मेडिकल 9 तारीखला म्हणजेच आपला रविवारी असणार आहे. ठीक आहे. जर त्यांचं पॉसिबल होत असेल नक्कीच जाऊन या. बाकी तुमची मर्जी. ठीक आहे. तर त्यानंतर आता आपण बघू डॉक्युमेंट आपलं काय काय लागू शकतात. तर सर्वात आधी डॉक्युमेंटचं एवढं जास्त काही ताण घ्यायची गोष्ट नसते. डॉक्युमेंटचे जे क्रुशियल डेट आणि ते म्हणत होते तर त्याचा एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. ते रिअर केसमध्ये क्रुशियल डेटचा प्रॉब्लेम येते. प्रॉब्लेम कुठे येऊ शकते ते सांगतोच मी तुम्हाला. ठीक आहे. चला तर आता आपण डॉक्युमेंट बघू कोणकोणते लागतात. ठीक आहे. तर सर्वात आधी तुमचं लागणारे मेडिकलचं ॲडमिट कार्ड. आता जे तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे ते ॲडमिट कार्ड तुम्ही त्याची प्रिंट काढायची आणि हे जे सर्व डॉक्युमेंट आहे त्याचे तुम्ही 2 सेट पाहिजे. एक सेट पूर्ण असा आणि एक म्हणजे असे 2 सेट पाहिजे. व्यवस्थित त्याला स्टॅपल करून सोबत घेऊन जा 2 सेट. कारण की एक सेट ते झेरॉक्सला तिथं जमा करतात आणि ओरिजिनलवाले जे डॉक्युमेंट आहे ते काय त्याच्याकडे जमा करत नाही, ते तुम्हाला वापस देऊन टाकतात. ठीक आहे. आणि तुम्हाला अडचणी बी काय येऊ शकतात ते सांगतोच मी तुम्हाला.
तर सर्वात पहिलं ॲडमिट कार्ड, मेडिकलचं ॲडमिट कार्ड तुम्ही नक्कीच घेऊन घ्या, कलर प्रिंट काढा त्याची आणि सोबत घेऊन जा. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, किती 4 ते 5 फोटो घेऊन जा, जास्त काही घेऊन जायची जरूरत नाही आहे. पासपोर्ट साईज फोटोमध्ये आता तुम्ही म्हणसाल की जे ॲडमिट कार्डवरती जो फोटो आहे तोच पाहिजे का, तसं काही विषय नाही आहे. पॉसिबल झालं तर घेऊन जा तुमचं, कारण की तो जे पूर्ण भरतीला आपण एक फोटो यूज करू ना, त्याच्यावर फोटोवर फोटो काढायचा, घेऊन जायचा असेल. नाही तर कोणता बी नेला तर चालते, काही टेन्शन नाही. फक्त 4 ते 5 फोटो तुमचे सोबत घेऊन जा. ठीक आहे. त्यानंतर येते तुमचं ID प्रूफ. ID प्रूफमध्ये तुम्ही आधार, पॅन आणि ड्रायव्हिंग लायसन. ठीक आहे. तर शक्यतो जास्त मुलांकडे आधारच असते. ज्याचा आधारमध्ये काही मिस्टेक असेल नाव, त्यांनी पॅन घेऊन जा. आधार आणि पॅन जास्तीत जास्त मुलं हे 2च नेतात. ठीक आहे. तर ID प्रूफमध्ये काय तुमचं आधार ओरिजिनल आणि पॅन हे 2 गोष्टी सोबत घेऊन जा. आता इथं प्रॉब्लेम येते की प्रॉब्लेम काय काय ते तुम्ही लास्टमध्ये सांगतो. ठीक आहे. जेवढे आधी डॉक्युमेंट आहे ते बघून घ्या एकदा. ठीक आहे. 3 नंबर झाला आपलं आधार आणि म्हणजे ID प्रूफ तुमचं आधार, नाही तर पॅन, नाही तर ड्रायव्हिंग लायसन. हे ऑरमध्ये याच्यापैकी एक कोणतं बी एक घेऊ शकता, नाही तर तिन्ही पण सोबत घेऊन जा, काही टेन्शन नाही तुमचं. त्यानंतर बघा एज्युकेशनल सर्टिफिकेट. आता विषय असा येते की ही भरती फक्त 10th पाससाठी, बरोबर. पण आपण फॉर्म भरताना टाकलेलं असेल तुमचं 10th पास तर तुमचं मागतेच ते. त्याच्यानंतर परत विचारतं तुमचं एज्युकेशन कुठपर्यंत झालेलं आहे. तर कोणी टाकतं आमचं 12th झालेलं आहे, कोणी टाकतं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कोणी टाकतं अपेअरिंग आहे बघा ग्रॅज्युएशनसाठी. ठीक आहे. तर ज्यांनी फक्त 10 टाकलेलं आहे त्यांना, आणि ज्यांना कोणी बी म्हणजे भरती तर आपल्या 10च्या बेसवर आहे ना, त्याच्यामुळे 10ची जी मार्कशीट असेल ती सगळ्यात केस सेन्सिटिव्ह असेल तुमची, त्याच्यावर सगळ्या गोष्टी तुमच्या डिसाईड होते. त्यावरचं नाव, त्यावरच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळ्यात मेन असते तुमचं 10चं सर्टिफिकेट, कारण की भरतीच 10च्या बेसवर आहे. तर 10चं सर्टिफिकेट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 सर्टिफिकेट असतात. सर्टिफिकेट म्हणजे तुमची 10ची मार्कशीट आणि 10चं बोर्ड सर्टिफिकेट, हे दोन्ही पण तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ज्यांनी टाकलेलं असेल 12th, तर 12चं पण मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही सोबत घेऊन जायचं. आता ग्रॅज्युएशनपर्यंत ज्याचं ग्रॅज्युएशन सुरू असेल आणि ज्याचं ग्रॅज्युएशन सुरू असेल आणि ज्याची मार्कशीट जर सपोज कोणाचं झाले असेल, त्याचं मार्कशीट तर अवेलेबल असणार आहे. ज्याची अवेलेबल नसेल तर कॉलेजचं काय बोनाफाईड फिनाफाईड घेऊन जाणार. तर कॉलेज म्हणून असं लिहून देतात की बाबा याचे डॉक्युमेंट आमच्याकडं जमा आहेत. आता काय पोराचा विषय असा होते की ते कॉलेजला असतात तर त्यांचे डॉक्युमेंट कॉलेजमध्ये जमा असतात, काही केसमध्ये असू शकतात जमा. ठीक आहे. माझे पण होते. तर काही कॉलेज ते देत नाही डॉक्युमेंट, तर त्यांना सीधं तुम्ही सांगू शकता व्यवस्थित, कारण की तुमची 10ची मार्कशीट सपोज कोणाकडे असू शकते, नाही तर कोणाच्या कॉलेजमध्ये त्याचं कास्ट नाही तर डोमेसाईल या गोष्टी पण जमा होऊ शकतात. तर ते तुम्हाला त्याच्याकडून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं एज्युकेशनल सर्टिफिकेट्स. त्यानंतर येतं आपलं डोमेसाईल सर्वांकडे अवेलेबल असणारच आहे. त्याचा काही रोल नसते की ते कोणत्या तारखेचं आहे. ची क्रुशियल डेट असेल तुमचा जेव्हा फॉर्म भरला त्या भरतीचा, त्याच्यानंतर बी असलं चालतं आहे. आणि तुमचं इन केसमध्ये तुम्ही डायरेक्ट तिथं सेंटरवर पण गेले आणि तुमच्याकडे अवेलेबल बी असेल तुम्हाला टाईम देतात. पण अशी चूक करू नका तुम्ही की बाबा माझ्याकडे आहे तरी बी येत नाही, माझ्याकडे टाईम आहे मी काढत बी नाही, असं काही रिस्क घेऊ नका तुम्ही. जर अवेलेबल नसेल तर काय 7-8 दिवस लागेल जास्तीत जास्त. ते तुमच्या लेवलवर माहितीच तुम्हाला किती दिवस लागतात, ते काढून घ्या. डोमेसाईल लागतेच हां. ठीक आहे. तिथे डेट नाही मॅटर करत कोणत्या डेटला काढले काय गोष्टी. तर त्यानंतर तुमचं येते कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेटमध्ये EWS, OBC, SC आणि ST. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये असा विषय येते की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं सेंट्रलची कास्ट काय असते. फॉर्म भरताना आपण भरली स्टेटची कास्ट, तिथं फक्त नंबर टाकायचा ऑप्शन येते. आय थिंक हा ऑप्शन येत असते कास्ट सर्टिफिकेटचा नंबर कोणता आहे. जर आपण स्टेटची कास्ट सर्टिफिकेट तर टाकले असेल तर नक्कीच तुमचं स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आणि सेंट्रलचं त्यांना जरूरत आहे. मेन म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे सेंट्रलचंच. ठीक आहे. पण बरेचसे विद्यार्थी काय करतात, त्यांच्याकडे तेव्हा अवेलेबल नसते तर ते स्टेटचं टाकतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचं स्टेटचं आणि सेंट्रलचं दोन्ही कास्ट सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जा. ठीक आहे. आता त्याच्यात पण असा विषय येईल की बा मी नंतर काढले डेटच्या, नाही तर आत्ताच काढले नाही का, आत्ता काढू माझ्याकडे अवेलेबल नाही, तरी तुम्ही आत्ता पण काढलं तर काही प्रॉब्लेम जास्त येत नाही. प्रॉब्लेम येते क्रुशियल डेटचा, पण तो रेअर केसमध्ये येते. त्याचा जास्त तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका की बा माझ्यामध्ये प्रॉब्लेम येईल तो असं. ते फ्री माइंडेड जा तुम्ही. कास्ट सर्टिफिकेट EWS, OBC, SC, ST. आता EWSचं ते तुम्हाला माहीतच आहे, जे फॉर्म भरला असेल तुम्ही, जे टाकला असेल ते घेऊन जा तुम्ही EWSचं. ठीक आहे. पण कास्ट सर्टिफिकेट पाहिजे कोणतं, सर्व सेंटरचे, सेंटर गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे. ठीक आहे. त्यानंतर हाईट आणि चेस्टमध्ये ज्यांनी सूट घेतलेली असेल याच्या आधी जेव्हा आपलं फिजिकल होतं त्यामध्ये जे आपलं मराठा कास्ट जे असते ना, त्याचं जे सर्टिफिकेट असते स्पेशल,
ज्यामध्ये त्यानं सूट घेतली असेल त्याने भैया नक्की घेऊन जाणं जरुरीचं आहे. त्यानंतर येते आपलं NCC सर्टिफिकेट, ठीक आहे. आणि एक्स आर्मी असेल तर त्यांचं ते सर्टिफिकेट, ठीक आहे. आय थिंक सर्व डॉक्युमेंट मी सांगितले असेलच आणि बाय मिस्टेक एखादं राहू पण शकते, तर मला टेलिग्रामवर तुम्ही सुचवा, नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की हे गोष्ट एकदम काय म्हणता येईल त्याला जरुरीच असते. पोरं म्हणाल की एवढं सांगितलं बस एवढंच घेऊन द्यायचं, पण एवढंच आहे, काय जास्त डॉक्युमेंट आहेच नाही. डॉक्युमेंट्स एवढं ताण घेऊ नका तुम्ही, ठीक आहे. आणि ते पोलीस व्हेरिफिकेशन आणि त्या गोष्टी तुमच्या नंतर असतात. जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल, तुमच्या घरी जॉईनिंग लेटर येईल, त्या जॉईनिंग लेटरमध्ये बाकायदा तुमचे व्यवस्थित डॉक्युमेंट लिहिलेले असतात. हे डॉक्युमेंट तुम्हाला तेव्हा घेऊन जाणं पडतात जॉईनिंगच्या वेळेस, आणि तेव्हा ते तुमचे जमा होतात. तेव्हा तुमच्या घरच्यांचे डॉक्युमेंट ती नंतरची प्रोसेस, तेव्हा तुम्ही गाईड करीत नाही तुम्हाला. आता त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त आता एवढे डॉक्युमेंट आहे, याचे 2 सेट तुम्हाला तिथं घेऊन जायचे आहेत, ठीक आहे. हे झालं डॉक्युमेंटबद्दल. आता काही टिप्स म्हणजे की सपोज कोणाच्या डॉक्युमेंटमध्ये काही चूक असू शकते की आधारवर नाव वेगळं आहे, 10च्या मार्कशीटवर वेगळे, नाही तर काही वडिलाचं नाव, काही पण जर तुमची चूक असेल तर तिथे तुम्हाला एक ॲफिडेविट घेऊन जाऊ शकता तुम्ही, ठीक आहे. असं नाही की नेलंच पाहिजे, पण घेऊन जा सोबत. ॲफिडेविट म्हणजे काय विषय असतं की जे माहिती चुकलेली आहे, आधार कार्डवर काही नाव चुकलेलं आहे, मार्कशीटवर चुकलेलं आहे, तर ते शपथपत्र असते की मी हाच माणूस आहे, मग नाव फक्त चुकलेलं आहे, तर ते मी करेक्ट करू, म्हणजे मीच माणूस आहे असं एक शपथपत्र असते. आणि ते नोटरी करून आपलं आपलं तहसीलदार बिसीलदार त्याच्यावर साईन येते, तर ते व्हॅलिड मानतात तिथं. ती काही जर मिस्टेक असली तर असेल मिस्टेक, त्याची गोष्ट सांगा तुम्ही, नाही तर बंधनच घेऊन जासान काम ना दाम की बाबा असा हे विषय, ठीक आहे. तर आय थिंक तुम्हाला समजलंच असेल. आणि एक आधारचं राहिलं, पॉसिबल असेल तुमचा आधार अपडेट राहू द्या, कारण की आधारचं माहिती आहे विद्यार्थ्यांना की थंबचा प्रॉब्लेम येते. अपडेट असलं तर काय होते, तुमचं जो आत्ता तुम्ही लहानपणी काढला असेल 4वी-5वीमध्ये काय म्हणते ते आधार कार्ड, 5वी-6वी जेव्हा काढलं असेल तेव्हा तुमचं हाताचे जे रेषा होते त्या वेगळ्या होत्या. आता तुम्ही थोडे मोठे झाले तर ते काय होते, थंब लागायला प्रॉब्लेम येते. जर तुम्ही आत्ता हालफिलहालमध्ये काढून घेतलं, म्हणजे काय अपडेट जर केलं तुम्ही आधार, तर एक काय विषय होईल की तुमचं जे आताचं जे थंब आहे, कारण की आता आपलं जास्त शरीरामध्ये बदल होत नाही, त्याच्यामुळे जे थंब आहे आता ते व्यवस्थित तुमचं तिथं लागणच, ठीक आहे. तर तो आधार अपडेट तुम्ही पॉसिबल असेल तर करूनच घ्या, ठीक आहे. आधार अपडेट त्यावरती फोटो बी असेल तो आत्ता, नाही तर असं बी नाही की आत्ता 1-2 वर्ष आधी केलं आहे परत करू का, तसा विषय नाही. एखाद्याचं लयच जुनं असेल त्याची गोष्ट सांगायची, ठीक आहे. आय थिंक तुमच्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटच्या तर क्लिअर झालेल्या असतीलच, ठीक आहे. त्यानंतर जे हे मी सांगितलं प्री मेडिकलचं, तर ते पण ज्याला वाटत असेल, ज्याला इंटरेस्ट आणि त्याच्यात करत असेल, त्यांनी आपल्या टेलिग्रामवरती पण मेसेज करू शकतात, आणि त्या सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओला भैया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.